नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. 2026च्या मान्सून हंगामामध्ये कमी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेला आहे. हवामानशास्त्र विभागाचा सुधारित हवामान अंदाज अजून आलेला नाही आहे, परंतु एकूणच जर का आपण बघितलं तर जागतिक हवामान संस्थासुद्धा 2026च्या मान्सून हंगामात भारतात कमी पावसाची शक्यता व्यक्त करतायत. आता कमी पाऊस म्हटल्यानंतर जसं शेतकऱ्यांना चिंता असते की काय पेरावं, काय उगवून येईल, तशीच पशुपालकांना सुद्धा चिंता असते, कारण की आपल्याकडे पशुपालक मोठ्या प्रमाणात आहेत आणि मग या पशुपालकांसाठी म्हणजेच त्यांच्या जनावरांसाठी जो महत्त्वाचं खाद्य असतं तो असतो वैरण किंवा चारा. आता या चारा पिकांचं नियोजन आत्तापासूनच पुढचा कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, त्यासोबतच आपल्याकडे मुरघासची बरीचशी चर्चा आत्ता सध्या सुरू असते. तर मुरघास तयार करण्याच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत, काय त्यामधलं नेमकं तंत्र असतं, या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पशु आहार तज्ज्ञ डॉक्टर दिनेश भोसले सर. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. 2026च्या मान्सून हंगामात कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते आहे. हवामानशास्त्र विभागानंतर 92% पाऊस पडेल सरासरीचा असा प्राथमिक अंदाज दिलेला आहे. आता हे सगळं लक्षात घेता एकतर पावसाचे खंड किंवा कमी पावसाची शक्यता याचं एकूण चित्र आपल्याला किंवा तशा पद्धतीचे चिन्ह सध्या दिसत आहेत. तर हे सगळं लक्षात घेऊन पुढच्या काळामध्ये पशुपालकांनी चाऱ्याचं नियोजन आत्तापासून कसं करावं? चारा विषय जो आहे तो अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्लक्षितच आहे. म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामधले काही जिल्हे सोडले, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, कोकण भाग आहे, या भागामध्ये चारा पिकांकडे जेवढं लक्ष दिलं गेलं पाहिजे तेवढं आजही शेतकरी देत नाही. आणि यावर्षी पाऊस कमी पडणार म्हटल्यावरती यावर्षी आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. बरोबर. कारण कमी पावसामध्ये कुठले चारा पिकं होऊ शकतात, अशी चारा पिकं आपल्याला लावायला लागतील. आता तुम्ही जर बघितलं तर जे आपले प्रगतशील शेतकरी आहेत ते सर्वजण मक्याचं पीक घेतात. आणि मक्यापासून मुरघास सगळ्यात चांगला बनतो, पण मक्याला पाणी पण लागतं. बरोबर. त्यामुळे जिथं इरिगेटेड लँड आहे, जिथं पाण्याची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी शेतकरी मक्याचं पीक घेऊ शकतो. पण जिथं पाणी कमी आहे किंवा पावसाळ्यावरती शेतकरी अवलंबून आहे, अशा ठिकाणी मग ज्वारी आहे, बाजरी आहे किंवा कमी पाणी लागणारी जी चारा पिकं आहेत त्या बाबतीत शेतकऱ्यांना विचार करायला हवा. कमी पावसाचा अंदाज लक्षात घेता, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेता शेतकऱ्यांनी ज्याच्यातनं धान्य सुद्धा मिळेल किंवा काही प्रॉफिट होऊ शकेल आणि मग चारा पिकं सुद्धा किंवा चारा पिकं म्हणून त्याचा वापर करता येऊ शकतो, असा काही पर्याय म्हणून सर्वोत्तम पिकं कोणती आहेत सध्या चारा पिकं म्हणून? आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ प्रत्येक 6-7 आपल्याकडे भौगोलिक भाग आहेत. बरोबर. आणि या सर्व भौगोलिक भागांमध्ये काम करणाऱ्या आपल्याकडे विद्यापीठ आहेत. त्यामुळे मी शेतकऱ्यांना असं सांगेल की तुम्ही तुमच्या जवळचं जे विद्यापीठ आहे किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये जे कृषी विज्ञान केंद्र आहे तिथं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला चारा पिकांबद्दलची इत्थंभूत माहिती मिळेल, त्याचं बियाणं सुद्धा मिळेल तुम्हाला. आणि जसं सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की 2 प्रकारचे चारा पिकं असतात. एक असतं सिंगल कट आणि एक असतं मल्टी कट. बरोबर. तर त्यामुळे शेतकऱ्याने, मी तर नेहमी म्हणतो की दोन्ही प्रकारची पिकं लावली पाहिजेत. म्हणजे 50% सिंगल कट लावला पाहिजे आणि 50% ते मल्टी कट लावलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून वर्षभर त्याच्याकडे चारा उपलब्ध राहील. आणि त्यामुळेच काही कंपन्या विकतात, तर त्या मल्टीकट बियाणं विकतात, ते सुद्धा शेतकरी घेऊ शकतो. किंवा नेपियर आहे किंवा आपले जे बाकी आपल्या विद्यापीठांकडून पण मिळू शकतं शेतकऱ्यांना. तर हे असं आपल्या शेतकऱ्याने व्यवस्थित प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि सिंगल कट आणि मल्टी कट अशा दोन्ही चाऱ्यांची व्यवस्था जर केली त्याने तर वर्षभर त्याच्याकडे जो आहे तो चारा राहील. पण याच्यामध्ये सर मग सुका चारा आणि ओला चारा हे एक महत्त्वाचं आहे दुधाचं उत्पादन, जनावरांचं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी. तर त्याचं नियोजन नेमकं कसं केलं पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे त्यासाठी सुद्धा? आता मुरघास बनवण्याकरता जनरली शेतकरी काय करतो की सिंगल कट चारा उगवतो. मग तो मक्का असेल किंवा ज्वारी असेल किंवा बाजरी असेल, आणि मग योग्य वेळी त्याची कापणी करून त्याचं मुरघास बनवून तो ठेवू शकतो. आणि जे पिकं आपल्या मनुष्याला खाण्याकरता आपण उगवतो, पण त्या पिकांचं आपण नंतर जो चारा उरतो तो आपण सुकवून कडबा कुट्टी आपल्या जनावरांसाठी जी आहे ती आपण वापरू शकतो. मग ती ज्वारीची असू शकते, बाजरीची असू शकते किंवा मक्याची असू शकते, गहू आहे, तांदूळ आहे, ज्या ज्या भागात जे जे धान्य तयार होतं
ते धान्य कापणी झाल्यानंतर जो सुका चारा उरतो तो सुद्धा आपण व्यवस्थित यावर्षी साठा केला पाहिजे, अच्छा. जेणेकरून आपल्या जनावरांना तो खाऊ घालता येईल. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मुरघास हा मक्यापासून तयार केला जातो. तर मक्यापासून की बाजरीपासून का ज्वारीपासून असे कन्फ्युजन शेतकऱ्यांमध्ये असतं. तर या तीनमध्ये मुरघास तयार करताना कुठल्या पिकाला प्राधान्य शेतकऱ्यांनी दिलं पाहिजे? महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं ना तर ज्वारी आणि बाजरी ही दोन पिकं आपण उगवू शकतो, बर. की ज्याच्यापासून कमी पावसामध्ये चांगलं पीक आपल्याला घेता येईल. आणि मग त्याच्यापासून आपण यावर्षी मुरघास बनवायला हरकत नाही. तुम्ही जर ब्राझीलमध्ये गेलात तर तिथं ऊसाचा सुद्धा मुरघास बनवतात. बर. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी शेतकरी ऊस उगवतो, अशा ऊसाचा सुद्धा तो मुरघास बनवून ठेवू शकतो. कारण शुगर केन टॉप तर आपला शेतकरी खाऊ घालतोच, बरोबर. पण शुगर केन टॉप मध्ये न्यूट्रिशन कमी असतं. वाढ. वाढे म्हणजे ऊसाचा वाडा आपण ज्याला हो, म्हणतो त्या शेतकरी खाऊ घालतो, पण त्याच्यामध्ये सुक्या चाऱ्याचीच गुणवत्ता आहे. त्यामुळे जर ब्राझीलकडे बघितलं तर आपण तिथं ऊसाचं पूर्ण ऊसाचं मुरघास बनवता येतो. तुम्ही जर पंजाबला गेलात तर तिथला जो शेतकरी आहे तो गायी पाळतोच, त्याच्यासोबत तो मुरघास सुद्धा बनवतो. 100% तो आपल्या गायींना मुरघास खाऊ घालतो. काही शेतकरी मुरघास बनवून पूर्ण भारतभर विकतात. तर तसा हा एक मुरघासचा चांगला व्यवसाय आपल्या महाराष्ट्रात सुद्धा उभा राहू शकतो. आपले जे ग्रामीण तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांच्याकडे जर जमीन असेल तर ते मुरघास बनवून ते विकू शकतात. मुरघास हा वेगळ्या पद्धतीने बनवता येतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे घरी आपण जसं लोणचं टाकतो तसं हिरव्या चाराचं लोणचं म्हणजे मुरघास. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की एकदल चारा जो आहे तो उगवावा लागतो. आणि एकदल चारा उगवल्यानंतर मग त्याच्यापासून योग्य वेळी त्याची कापणी करून त्या हिशोबाने मग आपल्याला त्याच्यापासून आपण बॅगमध्ये सुद्धा मुरघास बनवू शकतो, किंवा त्याची बेल बनवू शकतो, किंवा खड्डा करून त्याच्यामध्ये आपल्याला मुरघास बनवता येतं. किंवा पीठ, हल्ली आपण पीठ सायलेज म्हणतो. पीठ सायलेज म्हणजे जमिनीवरती आपल्याला म्हणजे भिंती बांधून त्याच्यामध्ये आपण मुरघास बनवू शकतो. आणि यासाठी प्री प्लॅनिंग फार आवश्यक आहे. म्हणजे शेतकरी जर स्वतः करता त्याला मुरघास बनवायचा असेल तर त्याच्याकडे किती गाई म्हशी आहेत, त्याला 6 महिन्यापुरता बनवायचा आहे, वर्षभरापुरता बनवायचा आहे, 8 महिन्यापुरता बनवायचा आहे, 3 महिन्यापुरता बनवायचा आहे, त्या हिशोबाने त्याने प्लॅनिंग केलं पाहिजे. तर साधारणतः सर्वसामान्यपणे शेतकऱ्यांनी काय पॅटर्न त्याच्या लागवडीचा फॉलो केला पाहिजे? कारण की आता यंदा सुरुवातीला पाऊस चांगला पडेल अशी शक्यता, पण नंतर खंड असतील आणि परत खरीपात तर झालंच, पण रब्बीचा हंगाम पण पुढे आहे. तर मग हे सगळं लक्षात घेता चारा पिकांच्या लागवडीचं नियोजन कसं करावं साधारण शेतकऱ्यांनी? पाऊस किती पडतो आणि तुमच्याकडे पाणी आहे की नाही आहे त्याप्रमाणे मक्का लावायचं की ज्वारी लावायची चारा पिकं म्हणून हे शेतकऱ्यांनी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. आणि समजा तुम्ही जूनमध्ये लागवड केली तर 3 महिन्यानंतर तुमचं पीक जे आहे ते मुरघास बनवण्याकरता तयार होणार आहे. बरोबर. तर त्या हिशोबाने समजा आपण जूनमध्ये लागवड केली तर जून, जुलै, ऑगस्ट एंडला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात वगैरे तुम्ही त्याचा मुरघास बनवू शकता. आणि एवढंच आहे की जेव्हा तुम्ही मुरघास बनवणार असाल, जेव्हा कापणी करणार असाल, त्यावेळी खूप धोधो पाऊस असेल तर तुम्हाला ते कापणी करणं शक्य होणार नाही. बरोबर. कारण लेबरचा प्रॉब्लेम असतो खरीप सीझनमध्ये. आणि समजा यावर्षी जर पाऊस कमी पडला त्याचा अर्थच असा आहे की रब्बीमध्ये आपण जी पिकं उगवणार आहे त्याला पाणी आणायचं कुठून, हा एक मोठा प्रश्न असणार आहे. पण ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी सप्टेंबरमध्ये मक्याचं पीक ते घेऊ शकतात आणि त्याच्यापासून ते 3 महिन्यानंतर मुरघास बनवून विकू शकतात. कारण उन्हाळ्यामध्ये मुरघासाची डिमांड चांगली असते. बरोबर. त्यावेळी जर तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर मक्याचं पीक लावलं तर 3 महिन्यानंतर डिसेंबर जानेवारीमध्ये तुम्ही त्याला कापून त्याचं मुरघास बनवून ठेवून दिलं की 40-45 दिवसाने म्हणजे मार्च महिन्यापासून तुमचं मुरघास विकायला उपलब्ध होऊ शकतं. तर किंवा शेतकरी स्वतःच्या वापरण्याकरता सुद्धा पुढच्या उन्हाळ्यामध्ये ते वापरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला आता यावर्षी 2 वेळा मुरघास बनवायचा आहे. आता जूनमध्ये पीक लावा, 3 महिन्यानंतरचा मुरघास बनवा आणि पुन्हा असेल पाणी तर सप्टेंबर ऑक्टोबर पुन्हा पीक लावा, म्हणजे पुढच्या उन्हाळ्याकरता तुमच्याकडे मुरघास रेडी राहील. तर आता पिकं घेतली, चारा पिकं घेतली तर त्याचं कटिंग कुठल्या अवस्थेत केलं पाहिजे, त्याच्यापासून योग्य वेळ कुठली आहे की त्याच्यापासून चांगला उत्तम मुरघास तयार करता येऊ शकतो, तर या स्टेज वाईज आपल्याला सांगता येईल का? मक्यापासून सगळ्यात चांगला हे मुरघास तयार होतो. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की मक्याचं कणीस आल्यानंतर ते कणीस असं तोडून बघायचं
आणि हाफ मिल्क लाईन म्हणजे अर्ध पिवळं आणि अर्ध पांढरं असं त्याच्यामध्ये हाफ मिल्क लाईन जर दिसली, याचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये 60 ते 70% पाणी आहे आणि 30 ते 40% जे आहे त्याच्यामध्ये ड्राय मॅटर आहे, शुष्क भाग आहे. अशा वेळी आपण त्याची कापणी करून आपण त्याच्यापासून मुरघास जे आहे ते बनवू शकतो. कापणी करताना नेहमी लक्षात ठेवा की जमिनीपासून 4 इंच वरती कापायचं, कारण त्याला माती त्याच्यासोबत आली नाही पाहिजे. जर माती त्याच्यासोबत आली तर त्याच्यामध्ये जमिनीमधले जे काही घातक जीवाणू असतात ते जीवाणू सुद्धा आपल्या मुरघासमध्ये येऊ शकतात. त्यामुळे कापणी करताना नेहमी ती 4 इंच वरतीच कापणी केली पाहिजे. कापणी केल्यानंतर लगेच त्याला तसं न ठेवता त्याचं चाप कटरमधून तुकडे करून लगेच ते बॅगमध्ये, बेलमध्ये, खड्ड्यामध्ये जिथं तुम्हाला सायलेज मुरघास बनवायचं आहे तिथं लगेच ते भरलं पाहिजे. त्यानंतर त्याला प्रेस केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये जी हवा आहे ती सगळी हवा काढली पाहिजे. जर तुम्ही छोट्या प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही त्याच्यावरती नाचू शकता आणि ते पायाने तुम्ही त्याला दाबू शकता. पण जर तुम्ही मोठ्या प्रमाणावरती बनवणार असाल तर मग तुम्हाला ट्रॅक्टर वापरावं लागेल त्याला प्रेस करण्याकरता. आणि प्रेस केल्यानंतर मग त्याला झाकून ठेवणे, त्यासाठी प्लास्टिक वापरावं लागतं. आणि मग त्याच्या झाकून ठेवल्यानंतर मग त्याच्यावरती तुम्ही माती ठेवू शकता, दगड ठेवू शकता, जुने टायर ठेवू शकता की जेणेकरून ते दाबलेलं असलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये आतमध्ये जो ऑक्सिजन आहे तो सगळा निघून जातो आणि ऑक्सिजन रहित त्याच्यामध्ये प्रक्रिया सुरू होते फर्मेंटेशनची. आणि मग काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये काही आम्ल तयार होतात आणि त्यामुळे त्याचं लोणचं तयार होतं. आणि एकदा ते व्यवस्थित तयार झालं की तुम्ही 40-45 दिवसानंतर तो जो मुरघास रेडी झालेला आहे तुम्हाला हवा तेव्हा तुम्ही तो थोडा थोडा काढून खाऊ घालू शकता. पण खाऊ घालताना सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे की जेवढा हवा तेवढाच काढा. म्हणजे 6 इंच 12 इंचचा थर कापला गेला पाहिजे. लगेच त्याला पुन्हा झाका, जेणेकरून त्याच्यामध्ये बुरशी लागली नाही पाहिजे. कारण जसं आपण मुरघासचं प्लॅस्टिक उघडतो तसं लगेच हवा त्याला कॉन्टॅक्टमध्ये येते, ऑक्सिजन त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, तर मग ते लगेच सडायला सुरुवात होते, बुरशी लागायला सुरुवात होते. तर त्याला आपण पॅक ठेवणं फार आवश्यक आहे, एअर टाईट ठेवणं, म्हणजे वापरायचं आणि परत पॅक करून लगेच पॅक करून ठेवायचं. आणि त्यामुळेच काही लोक शेतकरी बेल किंवा बॅग वापरतात, जेणेकरून एक बॅग उघडली 60 किलोची, तेवढं वापर 70 किलोची बेल उघडली, त्या दिवशी ते वापरून झालं, म्हणजे ते पुन्हा बंद करण्याची गरज नाही. जर मक्याची वाढ आपल्याला अपेक्षित जेवढी आहे, तुम्ही जसं सांगितलं की अमुक उंचीवरती आल्यानंतर ते पीक कापणीला घ्या वगैरे, तसं जर झालं नाही, मक्याची जर का वाढ व्यवस्थित झाली नाही, तर अशा वेळेस मग तो मुरघास तयार करता येतो का त्यापासून? नाही, करता येईल ना, करता येईल. पण तेच आहे, करताना थोडंसं त्याच्यामध्ये जी गुणवत्ता आहे थोडी वर खाली होऊ शकते, पण काही नाही पेक्षा काहीतरी चांगलं. तर त्यामुळे समजा असं दिसलं आपल्याला की आता पाणी नाहीये, आता कणीस लागत नाहीये किंवा कणीस लागलेलं आहे, अजून हाफ मिल्क लाईन झालेली नाहीये, ती मिल्क लाईन 3/4 आहे, तर अशा वेळी आपण निर्णय घेऊन त्याचा मुरघास बनवायला हरकत नाही. आणि मुरघास बनवताना सुद्धा सायलेज इनॉक्युलंट मार्केटमध्ये मिळतात, त्याचा आपण वापर करू शकतो. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात, लॅक्टोबॅसिलस, की जे मुरघास बनवण्याकरता खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात. तर म्हणजे मुरघास हा शास्त्रीय दृष्ट्याच बनवला गेला पाहिजे. आणि आता म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या एरियामध्ये कोणी ना कोणी चांगला शेतकरी आहे की जो मुरघास बनवतोय. आता मी आजच सकाळी वाचत होतो की जुन्नरचे एक शेतकरी आहेत, ते मुरघास बनवतात आणि विकतात. त्यामुळे 7 रुपये 7.5 रुपयाला मुरघास हा विकत सुद्धा मिळतो. त्यामुळे जर तुमच्याकडे जमीन नाहीये किंवा तुम्हाला मुरघास बनवायचा नसेल तर अशा शेतकऱ्यांचे नंबर तुमच्याकडे असले पाहिजेत की ज्यांच्याकडून तुम्ही मुरघास विकत घेऊ शकता. बरोबर आहे. कोरडवाहू भागामध्ये जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत तर त्यांच्याकडे पाण्याचा प्रश्न असणारच, तर त्यांच्याकडचं काही 1 जनावर असेल, 2 जनावर असतील, 3-4 असतील, तर ह्या जनावरांच्या संख्येनुसार आणि एकूण क्षेत्र आहे त्याच्यानुसार एक ढोबळमानानं काय गणित त्यांनी आखलं पाहिजे की त्यांना मुरघास हा पूर्ण वर्षभर पुरू शकेल? आम्ही काय म्हणतो की जो प्रगतशील शेतकरी आहे, ज्याच्याकडे 5, 10, 15, 20, 25 गाई म्हशी आहेत, अशा शेतकऱ्याने जर मुरघास करून ठेवलं तर त्याला त्या गाई म्हशींची जी उत्पादकता आहे ती पूर्णपणे मिळते. बरोबर. पण जर समजा तुमच्याकडे 1च जनावर आहे, 2च जनावर आहेत किंवा 5 पेक्षा कमी जनावर आहेत, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही तुमचं स्वतःचं मुरघास बनवू शकता किंवा तुम्ही मुरघास विकत पण घेऊ शकता. किंवा हल्ली
जागोजागी फार्मर प्रोड्युसर कंपन्या तयार झालेल्या आहेत. तर जर ऑलरेडी तो शेतकरी एखाद्या महिला बचत गटाचा भाग असेल किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीचा भाग असेल, तर अशा वेळी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर मुरघास बनवून ठेवला तर त्याचा फायदा त्या गावातल्या एक 10 शेतकरी, 15 शेतकरी, 50 शेतकरी जर एकत्र आले तर तो एक सगळ्यांनी एकत्र येऊन जर तो बनवला तर त्याच्यापासून काय होईल की सगळ्यांना चांगल्या प्रतीचा मुरघास बनवता येईल. कारण जर तुम्ही जेव्हा बॅगमध्ये मुरघास बनवता तर त्याची क्वालिटी एवढी चांगली नसते. तुम्ही जेव्हा मोठ्या प्रमाणावरती पीठ सायलेज किंवा टॉवरमध्ये मुरघास बनवता तर त्याची क्वालिटी जी आहे ती खूप चांगली असते. बर. त्यामुळे कारण बॅगमध्ये काय होतं, प्रेसिंग ठीक होत नाही जेवढं व्हायला पाहिजे तेवढं. त्याच्यावर दबाव तेवढा पडत हां, नाही. त्यामुळे मुरघासमध्ये कसं आहे की 30% शुष्क भाग असला पाहिजे, 70% पाणी असलं पाहिजे. तर जर एकत्र येऊन सामुदायिक जर आपल्याला मुरघास बनवता आला या वर्षी कमीत कमी, तर ते एक नवीन मॉडेल आपल्या महाराष्ट्रात तयार होऊ शकतं. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात कोणती पद्धत आहे जी त्यांना ते अफोर्ड करू शकतात, त्यांना ती परवडू शकते? कारण की तुम्ही जसा उल्लेख केला की मुरघास बॅगचा वापर करून चांगल्या पद्धतीचा किंवा चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होत नाही, त्याच्यामध्ये काही उणीवा राहतात. तर त्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना, कोरडवाहू शेतकऱ्यांना हे सगळं लक्षात घेऊन काय खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे किंवा त्यांच्यासाठीची पद्धत कोणती आहे? आता जेव्हा तुम्ही अल्पभूधारक म्हणताय तेव्हा शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याच्याकडे किती प्लॅनिंग आहे, तो त्या जमिनीवरती काय काय उगवणार आहे, चारा पिकं घेऊ शकतो की नाही घेऊ शकत. जर चारा पिकं घेऊ शकत असेल तर तो स्वतःचा मुरघास बनवू शकतो. जर त्याच्याकडे जमीन कमी आहे आणि जर समजा तो चारा पिकं घेऊ शकत नसेल तर अशा वेळी मार्केटमधून यावर्षी मुरघास घेतलेलं परवडणार आहे. बर. कारण 7 रुपये 7.5 रुपये किलोला मुरघास मार्केटमधून विकत मिळेल आणि ते त्याला स्वस्त पडेल. कारण जर त्याच्याकडे 2 गायी आहेत, 5 गायी आहेत, तर त्या हिशोबाने त्याचे म्हणजे तो काय करू शकतो की 15 दिवसाचं घेतलं म्हणजे 15 गुणिले 10 किलो एका गायीसाठी म्हणजे 150 किलो त्याला विकत घ्यावं लागेल. पण तेच जर त्याला बनवून ठेवायचं असेल तर त्याला 6 महिन्यापुरता बनवायला लागेल. बरोबर. म्हणजे 6 गुणिले 30 म्हणजे 180 दिवस ते झाले आणि प्रत्येक दिवसाला 10 किलो, तर म्हणजे 1800 किलो मुरघास त्याला बनवावं लागतील आणि तेवढे त्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये त्याला ते गुंतवावं लागणार आहे. त्यामुळे हे सगळं गणित जे आहे ते गणित आपल्याला बसवावं लागणार आहे की बुवा जर शेतकऱ्याची तयारी असेल तर त्याने बॅगमध्येच मुरघास बनवलं पाहिजे. कारण जेव्हा तुमच्याकडे जमीन कमी आहे, तुमचं चारा पीक कमी उगवणार आहे, तर अर्धा इंचाचे आपण तुकडे केले पाहिजेत. आणि आम्ही काय म्हणतो की जेव्हा तुम्ही मुरघास बनवणार तर तुम्ही त्या जे आपलं पीक आहे त्याला तुम्ही दाबून बघा हाताने, त्याच्यात मॉइश्चर किती आहे. जर व्यवस्थित दाबलं जात असेल, पाणी निघत नसेल, याचा अर्थ 60 ते 70% जे आहे त्याच्यात पाणी आहे. जर दाबल्यानंतर पाणी निघत असेल तर मग त्याला तुम्ही फार लवकर कापला असं म्हणता येईल किंवा त्याला थोडंसं मग सुकवावं लागेल. कारण जास्त पाणी असलेलं पिकाचं जर मुरघास बनवलं आपण तर त्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, बुरशी लागू शकते किंवा ते विल्टिंग होऊ शकतं. ओके. म्हणजे ते सुकू शकतं. आणि कमी जर पाणी असलं तर जेव्हा बॅगमध्ये तो भरणार आहे शेतकरी आणि त्याला प्रेस करेल तर त्याचे कॉम्पॅक्शन झालं पाहिजे, ते व्यवस्थित दाबलं गेलं पाहिजे, तर कमी दाबलं जाईल. त्यामुळे योग्य मॉइश्चर असणं, 60 ते 70% पाणी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जे मोठे शेतकरी आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्र जवळ आहे तर तुम्ही तिथं सॅम्पल देऊन तुम्ही त्याच्यात पाणी किती आहे हे मायक्रोवेव्ह मेथडने ते तिथं चेक होऊ शकतं. त्यांच्याकडे सुविधा असते, पण शेतकऱ्याच्या घरी ही सुविधा नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्याने प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. जेवढा लहान शेतकरी, जेवढी कमी जमीन, तेवढं त्याला जास्त प्लॅनिंग करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला म्हणजे मी नेहमी प्रत्येक शेतकऱ्याला काय म्हणतो की समजा तुमच्याकडे 4 बिघा शेती आहे तर कमीत कमी 1/4 शेतकरी जमिनीवरती तुम्ही चारा उगवा आणि तो तुमच्या जनावरांसाठी वापरा. म्हणजे कमीत कमी तेवढा तुमच्याकडे घरचा चारा असला पाहिजे. बरोबर. आणि मग जो एक्स्ट्रा लागेल तो तुम्ही विकत घेऊ शकता. बरोबर आहे. आणि बाकी उरलेलं 3/4 जमिनीवरती मग तुम्ही धान्य पिकं घ्या, भाजी घ्या किंवा जे पीक तुम्हाला कॅश क्रॉप घ्यायची इच्छा असेल ते तुम्ही उगवू शकता. शेतकऱ्याकडे समजा एक दुभती गाय आहे किंवा एक दुभती म्हैस आहे आणि त्याला पुढचं वर्षभराचं नियोजन करायचं आहे, तर त्यासाठी तो मुरघास तयार करताना
आता दीर्घकाळ जर का ते वापरायचं आहे तर त्याला बुरशी लागणार आहे किंवा काही ज्या पद्धतीने या त्या प्रकारे ते डॅमेज होणार आहे, असं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आणि त्या एका जनावरासाठीचं गणित त्यांना कसं मांडलं पाहिजे? की एका जनावरासाठी आपल्याला 10 किलो मुरघास हे दिलं पाहिजे. समजा 15 लिटरच्या आसपास किंवा त्याच्यावरती दूध देणारं जनावर असेल तर त्याला आपल्याला 10 किलो मुरघास दिला पाहिजे. जर 15 लिटरपेक्षा कमी दूध देणारं जनावर असेल तर त्याला कमी मुरघास लागणार आहे. आणि तुम्ही जर अमेरिकेत गेलात, युरोपमध्ये गेलात, विदेशामध्ये गेलात, तिथं हिरवा चारा उपलब्ध जरी असला तरी तिथला शेतकरी 12 महिने 365 दिवस घरातला मुरघासच खाऊ घालतो, तो हिरवा चारा घालत नाही. त्यामुळे माझं आपल्या शेतकऱ्यांना तेच म्हणणं आहे की तुमच्याकडे हिरवा चारा अवेलेबल आहे तेव्हा तुम्ही हिरवा खाऊ घातला आणि बाकीचे दिवस मुरघास खाऊ घातला असं नका करू. तुमच्याकडे जो काही हिरवा चारा आहे त्याचा तुम्ही मुरघास बनवून ठेवा. कारण मुरघास बनवण्याचा फायदा काय आहे की पोटामध्ये जे जीवाणू आहेत गाईच्या कोठी पोटामध्ये, जेव्हा गाय खाते तेव्हा एकाच प्रकारचा चारा जर वर्षभर तिला मिळाला तर या कोठीपोटी मधल्या जीवाणूंचं कार्य जे आहे ते व्यवस्थित होतं. त्यामुळे गायची उत्पादकता जी आहे ती आपल्याला चांगली मिळू शकते. तर त्यामुळे एक गाय दररोज 10 किलो चारा म्हणजे वर्षाचा 3650 किलो चारा, या हिशोबाने आपल्याला कॅल्क्युलेशन करून त्या हिशोबाने मग आपल्याला मुरघास बनवून ठेवावा लागणार. म्हणजे 4 टन मुरघास तर वर्षभरापुरतं त्याला एका गाईला पुरू शकतं. 2 गायी असतील तर 8 टन लागेल त्याला, त्या हिशोबाने 5 गायी असतील तर 20 टन लागेल. मग त्या हिशोबाने त्याच्याकडे त्याला त्या चाऱ्याचं पिकाचं नियोजन करावं लागेल. मग मका लावायचा आहे, ज्वारी लावायची आहे, बाजरी लावायची आहे किंवा ज्या कमर्शियल कंपन्यांचं फॉडर बियाणं मिळतं ते तू लावू शकतो. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, आता गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, त्या योजनांमधून तुम्हाला मुरघास बनवण्याकरता, बंकर बनवण्याकरता पैसे मिळू शकतात. त्यानंतर मग तुम्हाला चाप कटरसाठी पैसे मिळू शकतात. त्यामुळे मुरघास बनवायला चाप कटर फार आवश्यक आहे. बरोबर. आणि मुरघास बनवण्याकरता बंकर फार आवश्यक आहे. नाही तुम्ही खड्ड्यामध्ये बनवू शकता किंवा तुम्ही बॅगांमध्ये बनवू शकता. बरोबर. तर त्यामुळे जर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या योजनेतून पैसे मिळणार असतील तर त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आणि प्री प्लॅनिंग करून व्यवस्थित प्लॅनिंग जर केलं तर म्हणजे आताचा काळ कठीण आहे. म्हणजे खरंच जर पाऊस कमी पडला तर अशा वेळी आपल्या जनावराला आपण जर 10 किलो मुरघास हा दिवसाचा देऊ शकलो पुढचे 8 महिने 9 महिने तर त्याची जी उत्पादकता आपल्याला मिळणार आहे ती 100% मिळेल. मुरघास मधला शेवटचा एक टप्पा जिथं शेतकऱ्यांना प्रत्यक्ष वापर करायचा आहे, तर त्या टप्प्यावरती 5 गोष्टी अशा कोणत्या सांगता येतील की याची खबरदारी ही शेतकऱ्यांनी आवर्जून घेतली पाहिजे? बुरशी लागू नये ही खबरदारी घेतली पाहिजे. आणि मी जसं सुरुवातीला म्हणालो की सायलेज इनॉक्युलंट मार्केटमध्ये मिळतं, काही देशी कंपन्यांचं मिळतं, विदेशी कंपन्यांचं मिळतं. त्याचा वापर काही शेतकरी गुळ पण वापरतात आणि म्हणजे गुळाचं पाणी करून सायलेज बनवताना त्याच्यावर टाकतात आणि मग त्याचं सायलेज बनवतात. तर सायलेज बनवल्यानंतर आपण त्याला एअरटाईट करून ठेवून दिलेलं आहे. तुम्ही जर बॅगमध्ये सायलेज बनवणार असाल तर 70 किलोची बॅग आहे, तुम्ही एक बॅग जर उघडली आणि समजा तुमच्याकडे 7 जनावरं असली तर 70 किलो चारा तुमचा एका दिवसात संपतो. जर तुमच्याकडे 3 किंवा 4 जनावरं असतील तर ती 70 किलोची बॅग जी आहे ती तुम्हाला 2 दिवस पुरू शकते. जर तुमच्याकडे 1 किंवा 2च जनावर असेल तर ती 70 किलोची बॅग जी आहे ती तुम्हाला 3 किंवा 4 दिवस पुरू शकते. तर त्या पद्धतीने तुम्ही बॅग उघडल्यानंतर त्याच्यातला चारा जेवढा हवा तेवढा काढा. आणि माझं म्हणणं आहे या वर्षी कमीत कमी आम्ही थकलो शेतकऱ्यांना सांगून की चारा मोजून खाऊ घाला. कोणीही मोजत नाही, अंदाजे खाऊ घालतात, पण यावर्षी तरी मोजा. कारण यावर्षी दुष्काळ आहे. आपण जास्त चारा खाऊ घातला तर आपलं नुकसान आहे, कमी चारा खाऊ घातला तर जनावरांचं नुकसान आहे, त्याची उत्पादकता तुम्हाला कमी मिळणार आहे. त्यामुळे काटा असला पाहिजे, मोजून चारा 8 किलो 10 किलो 12 किलो 7 किलो जेवढा खाऊ घालायचा आहे तेवढा मोजून आपण खाऊ घातला पाहिजे. आणि लगेच बॅग बंद केली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन गेला नाही पाहिजे, हवा गेली नाही पाहिजे, जेणेकरून बुरशी त्याला लागणार नाही. आणि जेव्हा तुम्ही बंकरमध्ये किंवा खड्ड्यामध्ये जेव्हा तुम्ही मुरघास बनवताय मोठ्या प्रमाणावरती त्यावेळी कसं असतं आपण त्याला माती टाकून पॅक केलेलं असतं. त्यामुळे ते प्लॅस्टिक उघडलं तेवढीच माती काढा की जेवढं तुम्हाला मुरघास काढायचा आहे. मग तो 6 इंच काढायचा आहे, 10 इंच काढायचा आहे, तेवढीच माती तुम्ही काढा. तेवढा मुरघास एका वेळी काढू नका. सकाळी जेवढं लागतं तेवढंच काढा, संध्याकाळी जेवढं लागतो तेवढंच काढा. म्हणजे गाईला
फ्रेश मुरघास जो आहे तो मिळणार आहे. आणि लगेच झाकून ठेवा. म्हणजे प्लॅस्टिक आम्ही काय म्हणतो की 300 ते 500 मायक्रॉनचं प्लॅस्टिक जे आहे ते आपण पीठ किंवा बंकर सायलोमध्ये वापरलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यामधून हवा जाणार नाही आणि ते एअरटाईट व्यवस्थित राहील. आणि त्याचा स्लोप जो आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. म्हणजे काढताना ते आपल्याला म्हणजे जेवढं अरुंद तोंड असेल तेवढी त्याच्यात कमी हवा जाणार, बरोबर. तेवढी त्याला कमी बुरशी लागणार. तर त्यामध्ये हे फार आवश्यक आहे की तोंड जे आहे, जिथून तुम्ही मुरघास काढणार आहात पीठ, म्हणजे खड्ड्यातल्या मुरघासामध्ये किंवा बंकरच्या मुरघासामध्ये, तर त्याचं तोंड जे आहे ते असं अरुंद असलं पाहिजे. म्हणजे ते असा बनवला पाहिजे. अच्छा. म्हणजे इथून मी काढणार आहे तर ते असा बनवला पाहिजे. की मुरघास खाऊ घातल्यानंतर जनावरांच्या आरोग्यावरती नेमका काय परिणाम होतो, आणि दुधातला फॅट हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सर्न असतो शेतकऱ्यांचा, की आम्ही अमुक पद्धतीचा चारा दिला तर आमच्या दुधाचा, जनावराच्या दुधाचा जो काही फॅट आहे तो कमी जास्त होणार का. मुरघासाचा याच्यामध्ये काय नेमकं आतापर्यंत अभ्यासातनं समोर आलेलं आहे, काय दिसतंय इतर चाऱ्याच्या तुलनेत? जर हिरवा चारा जनावरांना खाऊ घातला तर त्याच्यामध्ये 10 ते 20% शुष्क भाग असतो. म्हणजे त्याच्यामध्ये 70%, 80%, 90% हे पाणी असतं. बर. पण जेव्हा आपण मुरघास बनवतो तर त्याच्यातलं पाणी जे आहे ते 60%, 70% वरती येतं. त्यामुळे आपण जेव्हा मुरघास खाऊ घालतोय तेव्हा शुष्क भाग जो आहे हा जास्त खाऊ घातला जातो. बर. म्हणजे तुमच्या मुरघासामध्ये समजा 60% पाणी असेल आणि 40% शुष्क भाग असेल तर 1 किलो मुरघास हा 3 ते 4 किलो हिरवा गवतासारखा आहे. म्हणजे तुम्ही जो हिरवा चारा खाऊ घालताय 3 ते 4 किलो हिरवा चारा खाऊ घातला, त्याच्या बदलीचं तुम्ही चांगल्या क्वालिटीचा मुरघास 1 किलो किंवा 1.5 किलोच खाऊ घातला तर त्याच्यातून तेवढंच न्यूट्रिशन जे आहे ते आपल्या गाईला मिळणार आहे. दुसरी गोष्ट मी जसं म्हणालो की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव राहतात. तर गाईचं कोटीपोट जे आहे त्याच्यामध्ये 33 कोटी जीवाणू आहेत, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगाय. आपण जे हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य गाईला खाऊ घालतो त्याला पचवण्याचं काम जे आहे हे जीवाणू करतात. आणि मुरघास मध्ये आम्ल तयार झालेले असतात आणि गाईच्या पोटामध्ये सुद्धा पचन झाल्यानंतर आम्ल तयार होतात. आणि ॲसिटिक आम्ल सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती गाईच्या पोटात तयार होतं आणि तेच पुढं दूध बनतं आणि दुधामध्ये फॅट बनतं. त्यामुळे 8 ते 10 तास गाईने रवंत करणं आवश्यक आहे, जेणेकरून हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य, मुरघास जे काही गाय खात आहे त्याला गाईने व्यवस्थित पचवलं पाहिजे, जेणेकरून ॲसिटिक आम्ल तयार झालं पाहिजे की जे पुढं दूध आणि फॅट तयार होतं. म्हणजे तुम्ही बघा, फटाके फोडले किंवा गाय डिस्टर्ब झाली, तिचं समजा रवंत करणं थांबलं किंवा रात्र झोप न झाली तर अशा वेळी रवंत कमी म्हणजे दूध कमी, दुधाने फॅट कमी. बरोबर. त्यामुळे आणि मुरघास त्यामुळेच खाऊ घातला पाहिजे की जेणेकरून शुष्क भाग, न्यूट्रिशन प्रत्येक किलोमध्ये जास्त मिळतं. दुसरी गोष्ट, पूर्ण वर्षभर एकसारखं न्यूट्रिशन त्या गाईला मिळतं. म्हणून मी नेहमी म्हणतो की पूर्ण 12 महिने मुरघास खाऊ घाला, म्हणजे तुमच्या गाईची तब्येत जी आहे ती चांगली राहील. आता याच्यामध्ये काही मिनरल मिक्सचर्स असतील किंवा ॲझोला असतील असं पण काहीतरी सजेस्ट केलं जातं, तर त्याचा वापर करणं कितपत फायदेशीर आहे दूध उत्पादन टिकून ठेवण्यासाठी किंवा जनावरांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी? महाराष्ट्रात भरपूर शेतकरी आजोला बनवतात. बरं. त्यामुळे 1 किलो आजोला तुम्ही खाऊ घालू शकता. पुन्हा आजोलामध्ये तो हिरवा चारा सारखाच आहे, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते 80-90% असतं. त्याच्यामुळे शुष्क भाग जो आहे तो 100 किंवा 150-200 ग्रॅमच असतो. आणि मिनरल मिक्सचर, जी गाय 15 किलोपेक्षा कमी दूध देते तिला कॅटल फीडमधून, पशुआहारामधून मिनरल मिक्सचर मिळू शकतं. जर तुम्ही पशुआहार खाऊ घालत नसाल, तुम्ही स्वतःचं खाद्य घरी तयार करत असाल तर अशा वेळी मिनरल मिक्सचर वापरणं 50 ग्रॅम, 100 ग्रॅम हे आवश्यक आहे. आणि मिनरल मिक्सचरमधून आपण 2 प्रकारचे खनिजं आपल्या गायींना देतो. काही खनिजं जी आहेत ती ग्रॅममध्ये टाकली जातात, म्हणजे कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, सोडियम आहे, क्लोरीन आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅश आहे. आणि काही खनिजं जी आहेत ती मायक्रोग्रॅममध्ये, म्हणजे फारच कमी मात्रामध्ये टाकली जातात. मध्ये कोबाल्ट असेल, सेलेनियम असेल, झिंक असेल, मँगनीज असेल, कॉपर असेल, आयर्न असेल. पण हे सर्व मिनरल्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण गाय जे खाते त्याला पचवणं याच्यामध्ये मिनरल्सचा खूप मोठा रोल आहे. गाय पुन्हा गाभण राहणे याच्यामध्ये मिनरल्सचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळे दुधामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस येतं. आपण जर खाऊच नाही घातलं तर दुधामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस येण्याकरता मग गाय काय करते, शरीरातलं कॅल्शियम काढते.
शरीरातलं फॉस्फरस काढते, मग तिची तब्येत जी आहे मग ती डाऊन होऊ शकते. त्यामुळे वर्षभर तिला चांगल्या क्वालिटीचं मिनरल मिक्सचर जे आहे हे आपल्या शेतकऱ्याने खाऊ घातलंच पाहिजे. याच्यामध्ये पशुखाद्य म्हणून इतरही ढेप असेल किंवा काय याचा पण वापर केला जातो. आता दुष्काळ वर्ष म्हटल्यानंतर जर का हिरवा चारा नसेल तर याकडे चला चांगला फॅट लागावा यासाठी या पद्धतीचं म्हणजे सरकीच ढेप असेल, इतर ढेपे असतील त्यासुद्धा ज्याला पेंड म्हणतो आपण, ते सुद्धा खाऊ घातलं जातं. तर याचा एकूण काय परिणाम जाणवतो? हिरवा चारा कमी असेल किंवा मुरघास कमी असेल तर अशा वेळी आपल्याला जे काम भागवावं लागेल ते सुकलेला चारा खाऊ घालावा लागेल. आणि सुक्या चाऱ्यामध्ये तसंही न्यूट्रिशन फार कमी असतं. तर त्यामुळे आपल्याला वाढीव पशुखाद्य किंवा ढेप म्हणा, मका भरडा आपण खाऊ घालू शकतो. काही एरियामध्ये हल्ली DDGS शेतकऱ्यांना डायरेक्ट विकत मिळतो. DDGS सुद्धा दिवसाला 1 किलो एका गाईला शेतकरी देऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त द्यायचं नाही. अच्छा. कारण कसं आहे मक्का भरड्यामधून एनर्जी मिळते आणि ज्या ढेप आहे DDGS आहे याच्यातून प्रोटीन मिळतं. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की चांगल्या कंपनीचं पशुखाद्य खाऊ घाला, कारण या पशुखाद्यामध्ये या सगळ्या गोष्टी मिक्स असतात. म्हणजे प्रोटीन पण असतं, एनर्जी पण असते, मिनरल पण असतात, विटॅमिन पण असतात, फॅट पण असतं. आणि कारण हिरवा चारा आणि सुका चारा खाऊन जनावर दूध देतो. बरोबर. कॅटल फीड किंवा ढेप वगैरे जे आहे हे फक्त दुधाला वाढवण्याकरता मदत करतं, ॲज अ सप्लिमेंटचं काम करतं. त्यामुळे हिरवा चारा सुका चारा दिलाच पाहिजे. पण समजा दुष्काळ आहे, हिरवा चारा कमी आहे, अशा वेळी आपल्याला सुका चारा आणि पशु आहार याचा उपयोग करून आपल्या जनावरांपासून दूध घ्यावं लागेल. चारा बँक तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय सूत्र अवलंबली पाहिजेत किंवा कशा पद्धतीने एकत्र येऊन हे केलं पाहिजे याच्याबद्दल काय तुम्ही आवाहन कराल शेतकऱ्यांना? आता महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांचे गट तयार झालेले आहेत. पंजाबमध्ये प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन आहे. गेल्या 20 वर्षामध्ये पंजाबमध्ये जी डेअरी फार्मिंग मध्ये प्रगती झाली ती शासनाच्या मदतीने झाली नाही, तर ती शेतकरी एकत्र आल्यामुळे, शेतकऱ्यांनी एकत्र काम केल्यामुळे, एकमेकांना मदत केल्यामुळे, इंडस्ट्रीला सोबत घेऊन, शासनाला सोबत घेऊन त्यांनी काम केल्यामुळे ती प्रगती झाली. हेच आपल्या इथं होणं अपेक्षित आहे. आता आपल्या इथं कॉपरेटिव्ह दूध कलेक्ट करतं, प्रायव्हेट डेअरीज दूध कलेक्ट करतात. त्यामुळे यांच्या मदतीने फॉडर बँक या आपल्या शेतकऱ्यांना बनवता येतील. महिला बचत गट आहेत, फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, यांच्या मदतीने सुद्धा आपल्याला फॉडर बँक जी आहे ती बनवता येईल. कमीत कमी 3 महिने 4 महिने तरी सामुदायिक फॉडर बँक ही झाली पाहिजे. आता समजा विदर्भ आहे, मराठवाडा आहे, इथं शासन काय करतं, चारा छावण्या सुरू करतात. अर्थातच तोच. आणि चारा छावण्यामध्ये काय होतं की ठीक आहे, म्हणजे जनावरांना फक्त चारा मिळतो. बरोबर. पण अशा वेळी पशुखाद्य म्हणा किंवा ढेप म्हणा या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी विकत आणून आपल्या त्या जनावरांना खाऊ घालणं आवश्यक आहे. कारण जनावर जेव्हा खातं, गाय म्हैस जेव्हा खाते तेव्हा ते पहिल्यांदा न्यूट्रिशन जे आहे ते शरीराच्या मेंटेनन्ससाठी वापरलं जातं. त्याच्याहून जेव्हा ती एक्स्ट्रा खाते, तो वाढतं जनावर असेल तर त्याच्या वाढीसाठी ते वापरलं जातं. त्याच्याहून जेव्हा ती एक्स्ट्रा खाते तेव्हा ती आपल्याला दूध देते. आणि त्याच्याहून जेव्हा एक्स्ट्रा पोषण तिला मिळतं तेव्हा ती गाभण राहते. बरोबर. त्यामुळे दुष्काळ आला, जनावरांना आपण कमी खाऊ घातलं, चारा छावण्यांमध्ये जनावर गेलो, याचा अर्थ त्या जनावराला गाभण करायला आपल्याला त्रास होणार आहे. तर त्यामुळे जितकं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो तेवढी आपण घेतली पाहिजे. दुष्काळ म्हटल्यानंतर शेतकऱ्यांचं परत एक असतं की आम्हाला आता आमच्याकडच्या गोठ्यातली जी काही जनावरं आहेत ती गाभण असतील तर त्यांची नेमकी काय काळजी घ्यायची आणि त्यासोबत नवजात जी वासरं असतात त्यांची नेमकी काळजी या कमी पाण्याच्या काळामध्ये काय घेतली पाहिजे? कारण की पाऊस कमी म्हटल्यानंतर परत उष्णतेचा चटका वाढलेलाच असतो. तर हे सगळं लक्षात घेऊन काय नियोजन केलं पाहिजे किंवा काय खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी? गाईला किंवा वासरांना जे तुम्ही जिथं ठेवता, गोठा कसा आहे, मुक्त संचार गोठा आहे की तुम्ही जनावर बांधून ठेवता, त्यांना झाडं आहेत का तुमच्या इथं की जेणेकरून त्याच्या खाली जनावर बसू शकतं. म्हणजे उन्हापासून वाचवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हल्ली असं बघितलं गेलं की आपल्या इथं 8 ते 10 महिने उन्हाळा असतो. बरोबर. म्हणजे हार्डली 2-3 महिनेच वातावरण जे आहे ते 25 डिग्रीच्या खाली ते तापमान असतं. त्यामुळे आपल्या गाईला 8 ते 10 महिने हीट स्ट्रेस जो आहे तो आहेच. तर त्याच्यापासून आपल्या जनावरांना आपण वाचवणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना सकाळी खाऊ घालणं, त्यांना संध्याकाळी खाऊ घालणं, 24 तास त्यांना प्यायचं पाणी उपलब्ध करून देणं. ते पाणी सुद्धा ओपन एरियामध्ये नसावं, जेणेकरून ते पाणी म्हणजे त्याचं तापमान जे आहे ते नेहमी
कमी असलं पाहिजे. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्यांना अधूनमधून पाणी जास्त दाखवणं हे खूप आवश्यक आहे. कारण दुधामध्ये 85% पाणी असतं. तर त्यामुळे आपल्याला गाई म्हशींना 24 तास जर पाणी आपल्याला उपलब्ध करून देता आलं आणि जर थोडा कमी चारा खाऊ घातला, थोडा कमी पशुखाद्य खाऊ घातलं तरी आपलं काम भागणार आहे. बरोबर. त्यामुळे पाण्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. कारण एक वेळ अन्न कमी मिळालं चालणार आहे, पण पाणी जे आहे ते जनावराला जेवढं पाहिजे तेवढं हे दिलंच पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठेही कमी नाही पडलं पाहिजे. त्यामुळे जनावरांना या दुष्काळामध्ये आपण एक शपथ घेतली पाहिजे की माझ्या जनावराला 50 लिटर पाणी हे मी दिवसा पाजणार म्हणजे पाजणार, कुठूनही आणणार, टँकरचं विकत घेणार, विहिरीतून काढणार, कुठूनही काढणार, पण आपल्या जनावराला स्वच्छ आपण पिऊ शकतो असं पाणी आपल्या जनावराला आपण 50 लिटर दिवसाला दिलंच पाहिजे. पाऊस ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस सुरुवातीच्या काळात पाऊस काहीसा चांगला राहील अशी शक्यता आहे आणि त्याच्यामुळे हे नियोजन जे काही चारा पिकांचं ते करता येऊ शकतं. तर या सुरुवातीच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी काय नियोजन केलं पाहिजे, कोणती चारा पिकं निवडली पाहिजेत, पुढच्या काळामध्ये काय गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे, या सगळ्यांबद्दल तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. तुमचा जो काही अनुभव आहे तो शेअर केला, याचा नक्कीच पशुपालक शेतकऱ्यांना फायदा होईल. तुम्ही वेळ दिलात. परत आपण भेटणारच आहोत वेगवेगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी. तुम्ही सध्या वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप ॲग्रोवनकडून धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.